हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण स्पेशल काय ते बघूया. हे जे कैऱ्या आहेत ना, ह्या कैऱ्या आता सध्या लोणच्याच्या कैऱ्या आहेत. ॲक्च्युली हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता ह्या कैऱ्यांपासून ॲक्च्युली लोणचं बनवलं जातं. पण आमच्याच याला अचानक कैरीचा पापड खायचा मूड झाला, त्यामुळे ह्या आम्ही एक पावच आणलेले आहेत. बघूया याची रेसिपी आज कशी होती. तर हे काय करायचं, सर्वात प्रथम धुवून इथे मी आधीच व्यवस्थित इथे धुतलेले आहेत. धुवून घेतल्यानंतर इथे मी धुतल्यानंतर याचं काय करायचं, सर्वात आधीचा हा भाग काढायचा. हा भाग काढून ठेवायचा, कारण याच्यामध्ये थोडा चीक असू शकतो. आता हा भाग काढल्यानंतर याला आपल्याला पूर्ण हे वरचं शिलून घ्यायचं आहे. ही जी साल आहे ना कैरीची, ही खूप जाडसर आहे, कारण आता ही कैरी ॲक्च्युली लोणच्यासाठी तयार झाली आहे. आणि लोणचंची कैरी आपण केव्हा घेतो, ज्यावेळेस तो शाकी लागतो. त्यामुळे त्याचं जी वरची साल आहे ती खूप जाड आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्व इथे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे सर्व कैऱ्यांची वरची साल आपल्याला इथे काढायची आहे. हे बघा, असे याची पूर्ण साल इथे काढून घेतलेली आहे. आता याला मस्त छोट्या छोट्या पीसमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे. पण ही जी कैरी आहे ही गावरान असल्यामुळे हा वरचा भागच निघेल. सर्व पीस आपले इथे आता रेडी झालेले आहेत. आणि याला आता आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. गरम पाणी हे मी ऑलरेडीच ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटांनी थोडंसं ते गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून देऊया. हे जे कैरीचे पीस केलेले आहेत ना, हे आता इथे मस्त गरम पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. आणि गरम पाणी हे मी ऑलरेडीच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे गॅस चालू आहे आणि पाणी इथे आपल्याला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी इथं आपले छान पद्धतीने उकळलेलं आहे. आता हे सर्व पीस आपण यामध्ये टाकून एक 10 मिनिटाला शिजवायचं आहे पाण्यामध्ये. प्रॉपर 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं हे पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे. 10 मिनिटं आपले इथे झालेले आहेत आणि आपण चेक करूया हे शिजलेत का नाही. बघा, खूप छान शिजलेला आहे. आता याला आपण गरम असतानाच यामध्ये स्मॅश करायचं आहे की तो पूर्ण एकत्र त्याचं पूर्ण एक हे होऊन जाईल, कारण आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे गॅसवरती सुरुवातीला आपण त्याला मॅश करून घेऊया. गरम असतानाच एकदम पटपट त्याला मॅश करायचं आहे, कारण ते थंड झालं नाही पाहिजे. थंड झालं की ते दाटसर होईल. जेवढं सुरुवातीला पातळ असेल तेवढं छान आहे. इथे आपण त्याला व्यवस्थित मॅश केलं आहे, पूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे. त्यात कुठेही जाड असे पीस नाहीत. आता आपण इथे याला एका मोठ्या चाळणीमध्ये गाळून घेऊयात. बघा, अशा पद्धतीने त्याचा पूर्ण आपल्याला जी ग्रेव्ही आहे ती काढून घ्यायची आहे. त्यातला जो जाडसर भाग असेल किंवा ते कैरीचे काही दोरे असतील ते आपल्या गाळणीमध्ये वरती येतील. हे जे मिश्रण आहे ना, हे जेवढं गरम आहे तेवढ्या गरममध्येच आपल्याला इथे व्यवस्थित त्याला गाळून घ्यायचं आहे, कारण ते थंड झालं की ते असं घट्ट होईल. त्यामुळे जेवढं पातळ आहे तेवढं गरममध्येच आपल्याला ते करायचं आहे. गाळून झाल्यानंतर पुन्हा मी इथे गॅस आपला चालू केलेला आहे आणि त्यामध्ये कढई गरम करायला ठेवली आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीचं व्यवस्थित छान त्याचं असं ग्रेव्हीसारखं एक त्याचं हे निघालेलं आहे घट्टसर. आणि हे आता आपल्याला परत एक 10 मिनटं शिजवायचं आहे. थोडीशी फ्लेम मी इथे फुल ठेवलेली आहे, कारण ते थोडंसं लवकर होईल त्यासाठी. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कमी फ्लेम ठेवा, आणि फुल ठेवली तर तुम्ही तिथेच उभे राहून कंटिन्यू त्याला हलवत राहा. त्यामध्ये 1 वाटी मी साखर इथे ॲड केलेली आहे. साखर ही पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर आपल्याला इथे अजून हे मिश्रण जे आहे हे पातळ झालेलं आहे, कारण साखरेला सुद्धा इथे पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत ही ग्रेव्ही सारखं असं दाटसर होणार नाही तोपर्यंत. त्यानंतर मी इथे 1 चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहेत.
हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नका घालू. चवीपुरतं साधं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच जिरेपूड घातलेली आहे आणि ही जिरेपूड इथे भाजलेली आहे. आणि हे सर्व साहित्य टाकतानाच अजून मी यामध्ये एक अशी गोष्ट टाकलेली आहे, थोडंसं त्याने खट्टा मिठ्ठा असं यावं म्हणून हे काळं मीठ आहे. आणि हे काळं मीठसुद्धा मी इथे चवीपुरतंच घातलेलं आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या कैरीचं जे आपण ग्रेव्ही काढली होती ना, त्याचा कलर आता इथे पूर्ण चेंज झालेला आहे. आणि हा कलर बघितला तर कोणी म्हणणार नाही की हे कैरीपासून बनवलेलं आहे. त्यासाठीच आपण इथे एक अशी स्पेशल आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. ते टाकल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की आत्ता कुठे हे कैरीचा कलर आलेला आहे. यालासुद्धा आपल्याला छानसं असं दाट होईपर्यंत आपल्याला इथे शिजवायचं आहे. कारण त्यामध्ये आपण जी साखर टाकलेली आहे, त्यानंतर जे मीठ वगैरे ते छान मिक्स झाले. आणि त्यानंतर मी इथे आपला फूड कलर एक चिमूटभर असं एवढं घातलेलं आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला कैरीसारखा जर कलर हवा असेल तर तुम्ही तो टाकू शकताय. आणि जर तुम्हाला कैरीचा कलर नाही पाहिजे तर नॅचरली जो आपण आधी बनवला आहे तोच तुम्ही ठेवू शकताय. आणि बघा कैरीचा कलर टाकल्यानंतर किती छान सुरेख असा कलर आलेला आहे ना. आत्ता खरंच वाटते की ही कैरीपासूनच बनवलेलं आहे. याला छान मस्त शिजवलं आहे आता. आणि हा प्रॉपर आपला कलर इथे रेडी झाला आहे. बघा फायनली आपला लुक असा झालेला आहे. प्रॉपर कच्च्या कैरीचा कलर आलेला आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण त्याला शिजवलं त्यावेळेस त्याला तो कलर नव्हता. त्यासाठीच आपण इथे हा ग्रीन कलर घातलेला आहे. आणि हा फूड कलर आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका किंवा नाही पाहिजे तर तुम्ही नाही टाकू शकत. आणि हा पाहिजे त्याचप्रमाणे इथे मस्त त्याची घट्टसर असं तयार झालेला आहे. आणि हे गरम करताच मी ते प्लेटला तेलसुद्धा लावून घेतलं आहे. आणि आता आपल्याला ह्या प्लेटमध्ये सेट करायचं आहे. आणि हे गरम असतानाच जेवढं गरम आहे तेवढंच आपल्याला सेट करायचं आहे. हे चम्मचनी वगैरे आपल्याला फिरवायचं नाहीये प्लेटमध्ये. असंच प्लेटीत सेट करायचं आहे. थोडासा घट्टसर झालाय. बघा अशा पद्धतीने सेट झालेला आहे. हा पापड बनवण्यासाठी तुम्ही इथे हे रात्रभर किंवा 2 दिवससुद्धा तुम्ही फॅनखाली सुकू शकता. हे बघा फायनली आपल्या इथं कच्चा आम पापड हा रेडी झालेला आहे. आणि याला मी रात्रभर असं स्टोअर केलं होतं. याला उन्हात वाळवलं नाही, काही नाही, फॅनच्या हवेखालीच ठेवलं होतं. आणि खूप छान सेट झालेलं आहे. आता याला आपण कटिंग करूया. करू म्हणतो. आपला हा पापड इथे रेडी झालेला आहे. हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही त्याला अजून 1 दिवस ड्राय करू शकता. आणि तो तुम्ही 1-1.5 महिना तरी आरामशीर स्टोअर करू शकता. पण इथे आमच्या मुलांना खाण्याची खूप घाई झाली होती, त्यामुळे मी इथे लगेचच त्याचा रोल केलेला आहे. आणि हा रोल तुम्ही एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये 1 महिना तरी ठेवू शकता. ही रोल विथ जेली खूप छान झालेली आहे. फायनली आपला जो कच्चा आम पापड आहे त्यापासून आपण बनवलेली ही रोल जेली आहे. कसं झालं टेस्ट कर. छान झाले. यम्मी यम्मी.